नवनाथ कथासार अध्याय पहिला. मच्छिंद्रनाथाचा अवतार व तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. एकदा पार्वती भगवान शंकरांना म्हणाली, नाथ, आपण ज्या मंत्राचा नेहमी जप करता तो मंत्र मला द्या. तेव्हा शंकर म्हणाले, मी तुला तो मंत्र देईन, त्यासाठी आपण एखाद्या निवांत स्थळी जावायस हवे. मग शंकर आणि पार्वती फिरत फिरत यमुना नदीच्या काठावर आले. ते ठिकाण अगदी शांत रमणीय होते. मग तेथे एका आसनावर बसून शंकरांनी पार्वतीला तो मंत्र सांगण्यास सुरुवात केली. तेथेच यमुनेच्या पाण्यात एक मासळी होती. त्या मासळीच्या पोटात कवी नारायण होते व ते मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेणार होते. शंकर पार्वतीला मंत्र उपदेश करू लागले तेव्हा त्या मत्स्यीच्या पोटात असलेल्या गर्भाने तो मंत्र ऐकला. त्यामुळे त्याला पवित्र असे ज्ञान प्राप्त झाले व तो ब्रह्मरूप झाला. मंत्रोपदेश केल्यावर शंकरांनी पार्वतीला विचारले, तुला मी जो मंत्र दिला त्याचे सार काय सांग पाहू. सर्व काही ब्रह्मरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे. अर्थात हे उत्तर पार्वतीने दिले नव्हते. तो आवाज नदीच्या पाण्यातून आला होता. शंकरांनी तिकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की मत्स्यीच्या पोटी कवी नारायणाचा संचार झाला आहे. तेव्हा शंकर म्हणाले, कवी नारायणा, माझा हा उपदेश ऐकून तुला खूप लाभ झाला आहे. आता तू बद्रिक आश्रमात ये. तेथे तुला माझे दर्शन घडेल व प्रत्यक्ष दत्तात्रयच तुला या मंत्राचा उपदेश करतील. असे बोलून शंकर पार्वतीसह कैलास पर्वताकडे गेले. काही दिवसांनी त्या मत्स्यीने यमुनेच्या काठावर एक अंडे ठेवले. एके दिवशी काही बगळे मासे पकडण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यापैकी एका बगळ्याने ते अंडे चोचीने फोडले. त्याच्या एका भागात सूर्यासारखे तेजस्वी बाळ होते. ते बाळ बाहेर येताच रडू लागले. त्यामुळे घाबरलेले सगळे बगळे उडून गेले. त्याचवेळी कामिक नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला. ते तेजस्वी बाळ पाहताच त्याला मोठे आश्चर्य वाटले. हे बाळ कोणाचे बरे असेल? याचे आईवडील कोण असतील? आपल्याला मूलबाळ नसल्याने परमेश्वरानेच आपल्यासाठी याला येथे सोडले असेल काय? आपण याला आपल्या घरी न्यावे काय करावे? कोळ्याला काही समजेना. त्याचवेळी आकाशवाणी झाली, हे कामिका, हा प्रत्यक्ष कवी नारायणाचा अवतार आहे. या मुलाला तो आपल्या घरी घेऊन जा. याचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ कर. याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ही आकाशवाणी ऐकताच आनंदित झालेल्या त्या कोळ्याने त्या मुलाला आपल्या घरी नेले व त्याला आपल्या बायकोच्या हाती देऊन म्हणाला, प्रत्यक्ष परमेश्वराने हा मुलगा आपल्याला दिला आहे. याचा नीट सांभाळ कर. तो मुलगा पाहून त्या कोळ्याच्या बायकोला अतिशय आनंद झाला. हा परमेश्वराचा प्रसाद समजून ती दोघे त्या मुलाचे मोठ्या प्रेमाने लालन पालन करू लागले. त्यांनी त्याचे नाव ठेवले मच्छिंद्रनाथ. कोळ्याच्या घरी वाढत असलेला तो मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचा झाला. एकदा तो कामिक कोळ्याबरोबर मासे पकडण्यासाठी नदीवर गेला. तो कोळी जाळे घेऊन नदीत शिरला. जाळ्यात पकडलेले मासे तो मच्छिंद्रनाथाजवळ ठेवलेल्या टोपलीत ठेवत असे. टोपलीतील माशांची तडफड पाहून मच्छिंद्रनाथाला वाईट वाटले. यामुळे आपल्या मातृकुळाचा नाश होईल असा विचार करून त्याने ते मासे पाण्यात सोडले. ते पाहून अतिशय रागावलेला तो कोळी मच्छिंद्रनाथाच्या पाठीत धपाटी मारून म्हणाला, अरे मूर्खा, हे तू काय करीत आहेस? आता खाशील काय? अतिशय दुःखी झालेला मच्छिंद्रनाथ निष्पाप जीवांची हिंसा करून पोट भरण्यापेक्षा भीक मागणे चांगले असा विचार करून तेथून गुपचूप पळाला व बद्रिक आश्रमात आला. तेथे त्याने खडतर तपश्चर्या सुरू केली. त्याने अशी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली.